महाराज आणि मंदिरं ह्यांचं समीकरण कसं होतं? माझ्या मते याच्यासाठी जिजाबाईंनी घालून दिलेली शिकवण महत्वाची. कारण जेव्हा ते पुण्यात राहायला आले तेव्हा कसबा गणपतीच्या मंदिराचा सगळा जीर्णोद्धार जिजाबाईंनी केला आणि ते मंदिर मोठं बांधलं आणि बाल शिवबाई सगळं बघत होता की आपली आई अशा प्रकारे धर्मासाठी काहीतरी काम करते. तर तिथून तो मनावर पगडा झालेला होता की रामायणातल्या कथा ऐकणं, महाभारतातल्या कथा ऐकणं, हा धर्माचं शिक्षण जे लहानपणी दिलं तेच पुढे अर्थात वाढलं. आणि शिवाजी महाराज कट्टर धर्माभिमानी होते. त्यांच्या प्रत्येक उदाहरणांवरून आपल्याला दिसून येतं. तर प्रत्येक किल्ल्यावर मंदिरं दिसतात कारण आपले सगळे हिंदू लोक देवभोळे आहेत, देवाची पूजा करणारी आहेत. त्यामुळे किल्ल्यावर राहणारे जी लोक आहेत या लोकांसाठी म्हणून मंदिरं बांधायची. फार काही मोठी नव्हती, छोटी छोटी मंदिरं होती. कोंढाणेश्वराचं मंदिर सिंहगडावर दिसतं किंवा जगदीश्वराचं मंदिर रायगडावर आपल्याला बघायला मिळतं. आणि धर्माभिमान नुसता मंदिरांपुरता नाहीये. तर राजाभिषेक झाल्यानंतर आपण राजे होत, आपण हिंदू राजे होत, हिंदवी स्वराज्य आहे. तर हिंदवी स्वराज्यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी अलाउडच नाहीये. म्हणजे मंदिर हा एक भाग झाला, परंतु आपल्या संस्कृतीवर हल्ला झालेला होता फारसी शब्दांचा. आजही मराठीमध्ये अनेक फारसी शब्द आहेत, बोलता बोलता कळणार पण नाही. दवाखाना वगैरे सगळे फारसी शब्द आहेत. शिवाजी महाराजांनी हट्टाने हे सगळे फारसी शब्द काढायला राज्य व्यवहार कोश लिहून घेतला. तुझा दुर्ग शब्द म्हटलास ना, हा संस्कृत शब्द आहे. आपण पटकन किल्ला म्हणतो, तर फारसी शब्द आहे किल्ला. शिवाजी महाराजांनी हे सगळे किल्ला, बालेकिल्ला या सगळ्या शब्दांना संस्कृत शब्द त्याने उपयोजले की संस्कृती नुसती मंदिरांपुरती मर्यादित नाही, तर त्या संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृती जी आपली होती ती खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी आणली.